नमस्कार. दिवाळी फराळ सिरीजमधला आज आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. आज आपण मस्त मऊसूद जिभेवर टाकताच विरघळणारे पेड्यासारखे मऊसूद असे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. रवा लाडू म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं. पाक बनवणं म्हणजे खूप जणांना किचकट काम वाटतं. तर आज आपण ते टेन्शनच घालवलेलं आहे. आज आपण बिना पाकाचे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. इथे ना मी कोणत्या पाण्याचा यूज केलेला आहे ना दुधाचा यूज केलेला आहे. त्यामुळे हे लाडू तुम्ही अगदी महिनाभरही टिकवून ठेवू शकता. तर असे हे झटपट बनणारे रवा लाडू खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहेत. खूप मऊसूद असे हे बनतात. अगदी पेढ्यासारखे हे मऊसूद रवा लाडू तोंडात टाकताच विरघळणारे आहेत. सगळ्यांना खूप आवडतील असे हे बनणार आहेत. अगदी नवशिकाही बनवू शकेल इतके सोपे आहेत. प्रमाण जर योग्य घेतलं तर हे रवा लाडू तुम्ही पहिल्या प्रयत्नातच अगदी परफेक्ट बनवू शकता. तर हे कसे बनवायचे ते मी सांगते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता लाडू परफेक्ट बनण्यासाठी सगळं प्रमाण योग्य असावं. तर सगळं प्रमाण तुम्ही एका मेजरिंग कपने किंवा घरातल्या कुठल्याही वाटीने घ्या. मी इथे वाटीनं घेतलेलं आहे. तर ह्याच सेम वाटीने मी 2 वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे. रवा बारीकच वापरायचा. मोठा रवा कधीही लाडूसाठी वापरायचा नाही. 0 साईजचा जो रवा असतो तो आपण इथे घेतलेला आहे. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि मग त्याचा वापर आपण इथे करणार आहोत. तर आता सेम वाटीने मी बाकीचंही प्रमाण घेते. तर सेम वाटीने मी इथे 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. साखर आपली जी रेग्युलर असते ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि सेम वाटीने मी अर्धी वाटी घरचं साजूक तूप घेतलेलं आहे. तर सगळं प्रमाण आपण सेम वाटीनं घेतलेलं आहे. 2 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप. इतकं सोपं हे प्रमाण आहे. आता लाडू बनवण्यासाठी अगदी आधी आपण रवा भाजून घेणार आहोत. तर रवा भाजून घेण्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवणार आहोत. जाड बुडाची पसरट अशी कढई ठेवणार आहोत. यामध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी अर्धं तूप घेणार आहोत. तर साधारण मोठे 4 चमचे म्हणजे अर्धं तूप होतं. तर इथे मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप आधी आपण वितळून घेणार आहोत. रवा भाजताना नेहमी लक्षात ठेवायचं की कढई पसरट हवी आणि तिचं बुड जाड असावं. त्यामुळे कढईला एकसारखी हीट लागते आणि रवा व्यवस्थित एकसारखा भाजला जातो, करपला जात नाही. तर हा रवा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. रवा लाडू बनवण्यासाठी रवा योग्य पद्धतीनं आणि एकसारखा भाजला जाणं अगदी महत्त्वाचं आहे. संपूर्ण रवा भाजेपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची. मोठ्या गॅसवरती अजिबात रवा भाजायचा नाही, नाहीतर तो करपतो. तर सतत हलवत आपण हा रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे. तर सतत आपण हा हलवत भाजून घेणार आहोत. तर साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये हा रव्याचा कलर थोडासा चेंज व्हायला लागतो. लक्षात घ्यायचं रवा आपल्याला करपून द्यायचा नाही आहे, कारण रवा करपला तर त्याचा रंग लालसर होतो आणि आपल्या लाडूचाही रंग बिघडू शकतो. त्यामुळे रवा सतत हलवत आपण हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. जसा जसा रवा भाजला जातो त्याचा वास वेगळा यायला लागतो, सुगंध खूप सुंदर यायला लागतो आणि हा रवा थोडासा मऊसर व्हायला लागतो. तर तुम्ही पाहू शकता की पांढरा शुभ्र रव्याचा कलर आता थोडा थोडा चेंज झालेला आहे. तर सतत हलवत आपण हा रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर आपला रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता याचा थोडा कलरही चेंज झालेला आहे आणि अगदी मऊसूद हा रवा झालेला आहे. व्यवस्थित याचा असा चांगला कच्चेपणा हा निघून गेलेला आहे. त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि गॅसची फ्लेम आपण बंद केल्यानंतरही हा रवा सतत आपण हलवत राहणार आहोत. कारण रव्याची जी कढई आहे ती अगदी गरम असते. त्यामुळे रवा जर हलवला नाही तर तो करपू शकतो. तर 1-2 मिनटं हा हलवून घेणार आहे आणि मग यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. तर पिठी साखर घालताना लक्षात ठेवा आपण गॅसची फ्लेम बंद केलेली होती. आता ही पिठी साखर जी आहे ती रव्यामध्ये आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. रव्याला सगळ्या बाजूंनी ही साखर लागली पाहिजे. तरच आपले रव्याचे लाडू जे आहेत ते व्यवस्थित एकसारखे गोड होतील. त्यामुळे व्यवस्थित ही पिठी साखर आपण मिक्स करून घेणार आहोत. साधारण 1-2 मिनटं ही मी व्यवस्थित मिक्स करून घेतली की ही एकजीव होते आणि पिठी साखरेचा आणि रव्याचा कलर एकसारखा होतो. तर तुम्ही पाहू शकता ही व्यवस्थित एकजीव झालेली आहे. अजिबातही जाणवत नाही की यामध्ये आपण पिठी साखर घातलेली आहे. तर आता ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनटं याला छान अशी वाफ काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण बंद ठेवलेली होती. 10 ते 15 मिनिटांनंतर हे आपण पुन्हा एकदा झाकण काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत. रवा अजूनही आपला कोमट आहे, पूर्ण थंड झालेला नाही आहे.
तर रवा असा कोमटसर असतानाच यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहोत. वेलची पूडही आपण या रव्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. वेलची पूडमुळे रव्याला खूप छान चव येते आणि रवा लाडूलाही खूप छान सुगंध आणि चव येते. तर वेलची पूडही आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनिट हे रव्याबरोबर व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता हा रवा जो आहे तो आपण गॅसवरून खाली घेणार आहोत. आता यामध्ये आपण शिल्लक राहिलेलं सगळं तूप घालणार आहोत. लक्षात घ्या, आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आणि त्यातलं अर्धं तूप आधी रवा भाजताना घातलेलं आणि राहिलेलं सगळं तूप आता आपण घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर हे व्यवस्थित आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. तूप आपलं जे आहे ते सगळं रव्याला व्यवस्थित लागलं पाहिजे. तर साधारण 2 ते 3 मिनटं रव्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता रवा आणि तूप छान एकजीव झालेला आहे. तर रवा आणि तूप व्यवस्थित एकजीव झालेला आहे, पण याला अजिबात बाइंडिंग येत नाही, कारण आपण यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की जरी आपण लाडू वळायचा प्रयत्न केला तरी त्याला बाइंडिंग नाही आलेलं. मग आता याला छान बाइंडिंग कसं येणार, तर हे बाइंडिंग आणण्यासाठी आपण यातलं अर्धं जे मिक्सचर आहे ते एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि याला झाकण लावून आपण हे व्यवस्थित फिरवून घेणार आहोत. आपलं तूप जे आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे छान रिलीज होतं आणि रव्याला एक सारखं बाइंडिंग येतं. तर तुम्ही पाहू शकता 1-2 ते 3 मिनिटं मी हे व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर याला एक छान बाइंडिंग आलेलं आहे. याचं छान असं पीठ तयार झालेलं आहे. तर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि असंच राहिलेला रवाही आपण बारीक करून घेणार आहोत. तर साधारण 2 ते 3 मिनटं ऑन ऑफ करत हे व्यवस्थित फिरवून घेतलं की याला छान बाइंडिंग येतं. यातलं सगळं तूप रिलीज होतं आणि त्यामुळे रव्याला छान बाइंडिंग येतं. आता याच्या गार्निशिंगसाठी तुम्ही लाडूमध्ये पिस्त्याचा किंवा मनुक्याचा वापर करू शकता. इथे मी मनुका घालून याचा छान लाडू वळून घेते, तर अजिबात कष्ट लागत नाहीत. तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित दाबले की याचा छान असा गोलसर लाडू तयार होतोय. तर हाताने हलवत याला छान असा आकार देऊन तुम्हाला हवेत त्या साईजचे छोटे मोठे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता. तर मस्त गोलसर असा हा लाडू तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. तर असे हे मस्त पेढ्याच्या आकाराचे मी लाडू बनवून घेतलेले आहेत. तर साधारण या प्रमाणामध्ये माझे 8 ते 9 लाडू तयार झाले. तर हे प्रमाण मी वाटीने घेतलेलं होतं. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला किलोमध्येही हे प्रमाण देते. तर असे हे पेढ्यासारखे मऊसूद आपले लाडू तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक लाडू फोडूनही दाखवते. अलगद हाताने हा लाडू छान फुटतो, त्यामुळे अगदी म्हातारी माणसं असू देत किंवा लहान मुलं हा लाडू तुम्ही ओठांनीही फोडू शकता. अगदी तोंडात टाकताच मस्त विरघळतो असा हा मऊसूद बनतो. तर तुम्ही पाहू शकता की अगदी झटपट हा लाडू बनवला. याला कोणताही आपण पाक बनवलेला नाही आहे. यामध्ये कोणत्याही पाण्याचा, दुधाचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर अगदी महिनाभरही टिकू शकतात. तर असे हे लाडू किती झटपट बनले तुम्ही पाहू शकता. अगदी नवशिके असाल तरीही किंवा तुमची पहिली दिवाळी असेल आणि तुम्हाला घरात लाडू बनवायला लावले किंवा काही गोड पदार्थ बनवायला लावला तर तुम्ही हे असे मस्त लाडू बनवून सगळ्यांना इम्प्रेस करू शकता. तर असे हे झटपट बनणारे रवा लाडू तुम्हीही बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि याची लिंक तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. दिवाळी फराळाच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला एका जागी मिळाव्यात त्यामुळे मी माझ्या चॅनलवरती एक प्लेलिस्टही बनवलेली आहे. दिवाळी फराळ नाव दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या दिवाळी फराळाच्या लिंक्स एका जागी मिळून राहतील. तर तुम्ही तीही एकदा चेक करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी दिवाळी फराळाची रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.